मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट आपण पाहूया। पोलीस अधिकारी आणि आरोपीच्या भेटीचा सीसीटीव्ही आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। केज शहरामधील एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। बसंत विहार उडप्पी या हॉटेलमधील भेटीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय। आरोपी सुदर्शन गुले आणि पीएसआय राजेश पाटील यांची भेट झाल्याचं समजतंय। हत्येच्या एक दिवस अगोदरचा हा भेटीचा व्हिडिओ आहे आणि याची माहिती आता समोर आली आहे। पोलीस अधिकारी आरोपीच्या भेटीमुळे प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं होत आहे। दरम्यान पीएसआय राजेश पाटील यांचं 4 दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आलेलं आहे आणि हत्येच्या एक दिवस अगोदरचा भेटीचा व्हिडिओ असल्याचं कळत आहे। अधिकची माहितीगार आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय या दृश्यांमध्ये तर सगळं कळतंयच, मात्र बीडमध्ये जी घटना घडली अनेक धक्कादायक खुलासे दिवसेंदिवस समोर येतात आणि त्यात आणखी हा व्हिडिओ। नक्कीच सध्या आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात जे पोलीस अधिकारी सुरुवातीला तपासात होते त्यांची आणि जे आरोपी आहे गुले त्याची एक दिवस आधी केज मधल्या एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। या दरम्यान त्यांची काय चर्चा झाली किंवा ते नेमके कशामुळे भेटले होते हे आता तपासात समोर येईलच। तुर्तास तरी गुले हे फरार असून पाटील जे आहेत त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे। आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे आहे सध्या तरी, आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी जाहीर केले की एसआयटी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहे। त्यामुळे या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येऊ शकणार आहे। सध्या कोणी दखल घेतली की नाही अजूनपर्यंत या व्हिडिओची? नक्कीच हा व्हिडिओ पोलिसांकडे पोहोचला आहे आणि ते या दिशेने तपास देखील करत आहेत। लवकरच या भेटीमागचं कारण आणि त्या भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे देखील समोर येऊ शकणार आहे। श्रद्धा, निश्चित हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो नेमका कोणी समोर आणलाय? कारण की केज शहरामध्ये हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचा सीसीटीव्ही इतके दिवस हा व्हिडिओ समोर आला, वेळ का लागला? पोलीस तर अगोदरच तपास करत होते। नक्कीच श्रद्धा, या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत। हा व्हिडिओ पोलिसांकडे देखील पोहोचलेला आहे, परंतु त्या हॉटेलमधून हा व्हिडिओ आता व्हायरल झाला। त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं रेकॉर्ड होतं आणि तिथूनच हा व्हायरल झाल्याचं समोर येत आहे। पोलिसांकडे देखील या प्रकरणाचा जो व्हिडिओ आहे, यापूर्वी आपण जर बघितलं तर गाड्यांचा जो पाठलाग होता टोल नाक्याजवळ, ज्या ठिकाणाहून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्या गाड्यांचा जो पाठलाग होता तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे जो व्हायरल झालाय। या सर्व व्हिडिओवर पोलीस देखील तपास करत आहेत। उदय, पण आपण जर म्हणजे ही दृश्य इतकी बोलकी आहे, सीसीटीव्ही मध्ये सगळं समोर दिसूनच येत आहे, मात्र या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की मयत जी व्यक्ती आहे त्याचा भाऊ स्वतः त्यांच्याशी बोलतोय, तर त्यांची काही चौकशी झालेली आहे का? नक्कीच आपण जर बघितलं तर ही जी घटना घडली होती ती इथं आवादा ग्रीन एनर्जी म्हणून एक पवनचक्की कंपनी आहे, त्या कंपनीच्या आवारात मारामारी झाली होती, भांडणं झाले होते, वाद झाला होता आणि त्या वादात गुले आणि हे जे मयत संतोष देशमुख हे दोघेही त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या दरम्यान त्यांच्यावर काही गुन्हे देखील दाखल झाले होते आणि त्याच्यानंतर यांची ही भेट झाली आहे। मग त्या गुन्ह्यासंदर्भात काही चर्चा होती किंवा आणखीन काय होतं हे आता तपासातच समोर येऊ शकणार आहे। पण ही जी आपण त्यांची बॉडी लँग्वेज पाहतोय, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील जे आहेत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत होते असं सुद्धा ऐकू आलं होतं, अशा सुद्धा चर्चा होत्या। तर हे जे पाहायला मिळतंय ते खरं आहे असं वाटतंय का? नाही, नक्कीच हा जो वाद झाला होता तो त्यावेळी जी मारामारी झाली होती तो वाद मिटवण्याचाच प्रयत्न दोन्ही गटाकडून झाला असावा। तो वाद जो होता तो काही फार असा मोठा किंवा गंभीर नव्हता, परंतु त्याच्यानंतर जी अपहरणाची घटना घडली आणि जो खून झाला तो मात्र गंभीर आहे सगळं। तो जो वाद होता तो तिथं जर थांबला असता तरी ही पुढची घटना घडली नसती, परंतु तो वाद बहुतांश हा मिटलाच नाही आणि मग त्याच्यातूनच कुठेतरी हे दुसरा जो प्रकार आहे अपहरणाचा आणि हत्येचा तो घडला असावा असं सध्या तरी पोलीस तपासात समोर येत आहे। हो, मात्र ही घटना जरी घडते तरी सुद्धा पोलीस आपला पोशाख सोडून बाहेर असे आरोपींना भेटतात, त्याकडे कसं बघायचं? नक्कीच हा जो व्हिडिओ आहे तो हत्या आणि अपहरणाच्या एक दिवस आधीचा आहे। त्यावेळेस ही घटना घडलेली नव्हती। त्याच्या आधी जी घटना घडली होती मारामारीची, तर त्या प्रकरणात या आरोपींचे जामीन देखील झाले होते आणि तो घटनेच्या एक दिवस आधीचा आहे। अपहरण आणि हत्या जी घडली त्याच्या एक दिवस आधीचा हा व्हिडिओ आहे। तरी देखील आरोपीला अशा पद्धतीने पोलिसांना भेटणं हा गंभीरच प्रकार आहे। या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत। उदय, 2 दिवस झाले मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत एसआयटीचं, तर हा पुरावा सबळ आहे आणि मात्र 2 दिवस जी एसआयटी चौकशी करते त्यामध्ये काही खुलासा झालेला आहे, त्याबद्दल काही कळतंय का?
नक्कीच सीआयडी कडे हा सध्या तपास दिलेला आहे. सीआयडीचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले होते. तब्बल 2 दिवस अधिकारी या भागात फिरत होते. या भागात त्यांना ज्या ठिकाणी आवश्यक वाटलं त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. तसेच माहिती देखील घेतली आहे. आता पोलीस तपासातील ही माहिती सध्या तरी समोर आलेली नाही, परंतु पोलीस तपासात एकंदर गती आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं एसआयटी स्थापनेचं, त्यावर हे जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत धनंजय देशमुख यांनी देखील समाधान व्यक्त केले आणि आता हा तपास गतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. श्रद्धा. हो, दृश्य आपल्या समोर आहेत उदय. 2 व्यक्ती बसलेल्या आहेत, तिसरी व्यक्ती त्यानंतर कोणीतरी येते. ती व्यक्ती कोण आहे समजलंय का आपल्याला? नक्कीच सुरुवातीला जे येते ते आरोपी आहे घुले, त्याच्यानंतर जे येते ते राजेश पाटील आणि तिसरा जो व्यक्ती आहे ते संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे आहेत असं तरी तुर्तास समोर आलंय. आता या सगळ्या प्रकरणाचा खुलासा किंवा या प्रकरणातील सत्य हे पोलीसच सांगू शकतील. श्रद्धा. निश्चित त्याची माहिती घेत राहू. तर आपण पाहतोय ही दृश्य अगदी बोलकी आहेत. मस्साजोगचे सरपंच प्रकरण काय आहे आपण एकदा पाहतोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या प्रकरणी आपण ही मोठी अपडेट पाहतोय. दृश्यांच्या मार्फत पोलीस अधिकारी आणि आरोपीच्या भेटीचा सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे आणि केज शहरामधील एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. बसंत विहार उडप्पी या हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे आणि या हॉटेलमधला भेटीचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल होताना सुद्धा पाहायला मिळतोय. आरोपी सुदर्शन खुले आणि PSI राजेश पाटील यांची भेट झाल्याचं समजतंय. हत्येच्या 1 दिवस अगोदरच्या भेटीचा व्हिडिओ असल्याचंही समोर आलेलं आहे. या पोलिसांचं निलंबन झालेलं असलं तरी सुद्धा हत्येच्या 1 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आता समोर आलाय. दुसरीकडे जर आपण पाहिलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वीच SIT नेमण्याचे आदेश दिले. त्याचा तपासही अजूनही सुरू आहे. मृत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख सुद्धा या भेटीदरम्यान उपस्थित असल्याचं या दृश्यांमधून दिसतंय आणि त्यामुळे आता या चौकशीला आणखी वेग आलेला दिसतोय. आता यानंतर काय खुलासे होतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील जे आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे आणि त्यांची सुद्धा चौकशी होईल. आरोपी सुदर्शन खुले सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतोय. केज शहरामध्ये मृत संतोष देशमुख यांचा भाऊ सुद्धा या भेटीदरम्यान उपस्थित होता आणि ही सगळी दृश्य बीडच्या हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये ते सगळे तिघंही भेटले होते त्याची आहेत. आता या सगळ्यांची चौकशी होईल आणि त्यामधून काय उमगते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल.